मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने राष्ट्रीय महामार्गालगत ठराविक व क्षेत्रीय प्रमाणात रहिवासी व व्यावसायिक सदराखालील जमीन प्रेषित घोषित करावी। विष्णू कारंपुरी महाराज। सोलापूर महानगरपालिकेने प्रारूप विकास योजना व हरकती मांडण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज व त्यांच्या समितीने प्रास्ताविक प्रारूप विकास योजना सूचना आणि हरकतीसाठी आयोजित केलेल्या बैठकीत ठराविक व क्षेत्रीय प्रमाणात व्यावसायिक रहिवासी आणि विना प्रदूषित औद्योगिक विभाग C2 प्रकारे व प्रोफेशनली नॉन पॉलिटिंकिंग इंडस्ट्रीज अशा सदराखाली सर्व जागा क्रमांक प्रेषित घोषित करावे अशा सूचनांचे लेखी निवेदन नगर रचनाकार विकास योजना विशेष घटक सोलापूर महानगरपालिका यांना देण्यात आले। माननीय उपसंचालक नगर रचना सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांना दिलेल्या प्रारूप विकास पत्रात भारतीय TP संहिता MRTP अधिनियम MRTP 1976 नुसार शक्य असल्यास आम्ही सूचित केलेल्या बाबी जमिनी आपण ठराविक व क्षेत्रीय प्रमाणात कमर्शियल रेसिडेन्शियल औद्योगिक असे झोन करून C2 प्रकारे व प्रोफेशनली नॉन पॉल्युटिंग इंडस्ट्रीज सहित अशा सदराखाली या सर्व जागा जमिनी आपण डेसिग्नेट प्रेषित समावेशित घोषित करावे। आगामी काळात शक्य असल्यास यावरील बाबींचे डेसिग्नेट जमिनीचे रूपांतर वर्ष 2025 च्या अवधीत मंजूर होणाऱ्या DP 2025 मध्ये या जमिनी आरक्षित करणे शक्य असल्यास तसेही करणे किंबहुना योग्य ठरेल। असे केल्याने आगामी सोलापूरचे एकंदरीत वाढ विकास हा ठराविक ठिकाणात केंद्रित न करता विकेंद्रीकरणातून डिसेंट्रलाइज व होलसम व अशा तऱ्हेने आम्ही सुचविलेल्या सोलापूर हद्दवाढ सीमेवरील व 3 विभिन्न ठिकाणी उदाहरणार्थ सोलापूरातून बाहेर पडताना पुणे महामार्ग हैदराबाद तेलंगणा विजयपूर कर्नाटक अशा 3 विविध दिशेने जाणाऱ्या सीमेवरील परिसरात या कमर्शियल रेसिडेन्शियल औद्योगिक अशा मिक्स्ड यूज झोनचे उदाहरणार्थ C2 डेसिग्नेटिंगचे नॉन पॉल्युटिंग इंडस्ट्रीज सहित शहर विकासाची प्रगती चालना आम्ही आपणास केलेल्या सूचनेतून सोलापूरसाठी आपल्याला वर्ष 2025 च्या अवधीत मंजूर होणाऱ्या आगामी DP 2025 मध्ये मिळवता येईल। अशा उद्देशाने सोलापूरच्या प्रगतीसाठी आम्ही आमचा 24 जानेवारी 2025 चा लेखी प्रस्ताव आपणास वरील विषयांची प्राप्ती व्हावी यासाठी दिला आहे। पुनश्च आपणास विनंती की वरील आमचे म्हणणे मान्य करावे व यानुसार आगामी DP 2025 मध्ये रीतसर विशद केलेल्या वरील प्रास्ताविक मिक्स्ड यूज C2 झोनचे सोलापुरातील 3 विविध ठिकाणी आपल्या अभ्यासानुसार त्याचे क्षेत्र ठरवून असे विविध क्षेत्र समावेशित करावे असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे। सदर बैठकीप्रसंगी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज व पदाधिकारी गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा उपस्थित होते। नमस्कार, मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या माध्यमातून समिती अध्यक्ष म्हणून मी आपल्यासमोर बोलत आहे। महानगरपालिकेने प्रारूप आराखडा बाबतीत ज्यांचे काही अडचणी आहेत, ऑब्जेक्शन आहे, या बाबतीमध्ये सर्वांना त्याचं म्हणणं मागून घेतलं। त्याचा खुलासा किंवा त्याची पूर्ण सविस्तर माहिती घेण्यासाठी आज त्या ठिकाणी महानगरपालिका आयुक्तांच्या माध्यमातून जो प्रारूप आराखड्या बाबतीमध्ये सूचना दुरुस्ती किंवा म्हणणं हे या ठिकाणी मी सोलापूर माझ्या सोलापूर वतीने मांडताना सोलापूर शहरामध्ये 3 महामार्ग आहे। एक पुणा रोड, दुसरा विजापूर रोड, तिसरा हैदराबाद रोड। या तिन्ही रोडच्या जो आपला हद्दवाढ भाग येते त्या हद्दवाढ भागेतील भागात जो रस्ता जातो त्याच्या जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावर अर्धा किलोमीटर अंतरावर दोन्ही बाजूला जागा आरक्षित करून ठेवावी या ठिकाणी मागणी केलेली आहे। तसं लेखी पत्र दिलेलं आहे। कारण यापुढे आगामी काळामध्ये अनेक आपल्याला अडचणी येणार आहेत। आपण पाहतो की आपल्या सोलापूरला
बायपास नसल्यामुळे अनेक जीव त्या ठिकाणी आपण घालवलो. तसंच इतर बाबतीत जो आपण अनेक बाबतीमध्ये अडचणी किंवा उद्योग येत नाहीत किंवा विमानतळे येत नाही, विमानतळ्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक अडचणी या ठिकाणी आलेल्या आहेत. असा पुढे भविष्यात अडचणी येऊ नये म्हणून आपण कमर्शियल C2 म्हणजे कमर्शियल आणि रेसिडेन्सी या माध्यमातून विना प्रदूषित होणाऱ्या अशा उद्योगासाठी आणि इतर माध्यमातून याच्यासाठी आपण माध्यमांना कामासाठी सामाजिक काम येण्यासाठी आपण ती जागा या प्रेषित करावे, घोषित करावे किंवा समाविष्ट करायची मागणी लेखीद्वारे दिलेली आहे. या बाबतीमध्ये परत एकदा जर आता ते या ठिकाणी अधिकारी असलेले सावजी साहेबांनी पूर्ण ऐकून घेतलं, लेखी पत्र दिलं, या बाबतीत पूर्ण सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्हाला आमंत्रित करा. आम्ही तुम्हाला आमच्या समितीच्या माध्यमातून जे पॅनल नेमलेलं आहे, जे तज्ज्ञांना नेमलेलं आहे, त्यांना घेऊन आम्ही आपल्याला पूर्ण सविस्तर माहिती सांगू. एकूण आपल्या सोलापूरच्या विकास आराखड्यामध्ये, प्रारूप आराखड्यामध्ये यांचा या मागणीचा विचार व्हावा अशी या ठिकाणी मांडणी केलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.